लाडक्या बहिणींची पूर्णपणे प्रतीक्षा आज संपलेली आहे। आज वार आहे शुक्रवार 29 ऑगस्ट। थोड्याच वेळामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत। तर काही जिल्ह्यामध्ये आता गणपतीचे गिफ्ट त्याचे 1500 रुपये आणि लाडक्या बहिणींचा ऑगस्टचा हप्ता त्याचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी सोडलेले आहेत। महिलांच्या खात्यावरती अनेकांना पैसे आता त्या ठिकाणी सकाळपासून जमा होऊ लागलेत, तर काही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून त्यांच्या खात्यावरती आता हा हप्ता त्या ठिकाणी आता जमा होत आहे। प्रत्येक लाडकी बहीण आता या ठिकाणी आज त्या ठिकाणी शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी हा हप्ता डीबीटीचे बटन दाबून त्या ठिकाणी आता तुमच्यासाठी सोडलेला आहे। त्यामुळे आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। कारण काल 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे साहेबांनी या महत्त्वाच्या 10 बँकांना फोन करून आता तातडीने आदेश दिले आहेत की तुमची आता त्या ठिकाणी तुम्ही काही करा, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये गेले पाहिजेत। काहींना त्या ठिकाणी जिल्ह्यामधील आता 3000 रुपये देखील जमा करण्यात येणार असल्याची एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची खरोखर अपडेट या ठिकाणी आता येऊ लागले आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी गेले 1 वर्ष झालं या ठिकाणी आता सोडले आहेत। तशा प्रकारे बहिणी आता एकनाथ शिंदे साहेबांवर भरपूर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला तर अजून पण त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता काल जर जमा झाला नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 1500 रुपये आल्याचा मेसेज येणार आहे। तसेच ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता किंवा त्यामागील जर हप्ते तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्हाला ही 2 महत्त्वाची कामे तुमच्या बँकेमध्ये करून यायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। लक्षात ठेवा, आज वार आहे शुक्रवार 29 ऑगस्ट आहे आणि या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच 14वा हप्ता या ठिकाणी आता वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। काल दुपारी 1 वाजल्यापासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्टचे 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी आता बघायला मिळालेला आहे। आता बघा, तुम्हाला अजून पण 1500 रुपये जर आले नसतील तर आज 100% या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडकी बहिणी पात्र असतील त्यांच्या खात्यावरती हे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमचं जर बँकेचं खातं पोस्टात असेल तर पोस्टात काल त्या ठिकाणी बहिणींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बघा, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचे खाते महाराष्ट्र बँकेत असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्या सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काल या 12 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळालं। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी आता जमा करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला काल 1500 रुपये मिळाले नसतील तर आज थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती काही लाडक्या बहिणींना गणपतीचे गिफ्ट 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपये देखील आता तुम्हाला मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना काल त्या ठिकाणी 3000 आलेत तर काही लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेच या ठिकाणी आलेले आहेत। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। काल त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आम्ही बँकेच्या खात्यावरती विस्तांतरित करत आहोत असं त्यांनी काल सांगितलं होतं। अशा प्रकारे त्यांनी सांगून 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा त्या ठिकाणी सांगितली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये काल आता पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत। आज आहे वार शुक्रवार 29 ऑगस्ट आहे। आज 12 जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत हेच आपण व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज 1500 रुपये या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी आता समजणार आहे। आता बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी आता तुम्ही मनावर घेऊ नका, कोणत्याही खोट्या बातम्यावर तुम्ही लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवू नका, अफवांवर लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्याचं कारण म्हणजे अनेक बातम्या आता अशा पसरू लागल्या आहेत की लाडक्या बहिणींना अपात्र केलं।
परंतु अजिबात कोणालाही आम्ही अपात्र केलेलं नाही। सगळ्यांना पुढील 5 वर्षापर्यंत आता आहे असा 1500 रुपयांचा हप्ता महिन्याला या ठिकाणी येणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगितलं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार नाही। सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत 1500 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळणार आहेत। परंतु तुम्ही चुकीच्या मार्गाने जर हप्ता घेत असाल तर मग मात्र तुम्हाला अपात्र केलं जाईल, असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। जर तुम्ही इमानदारीने आतापर्यंत 13 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेतले असतील तर तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे, काही सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भिण्याची गरज नाही। तुम्हाला इथून पुढे सर्व हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 5 वर्षापर्यंत आहे असे आता तुम्हाला येणार आहेत। त्यामुळे अजिबात तुम्ही त्या ठिकाणी घाबरू नका। आज शुक्रवार आहे, आज 29 ऑगस्ट आहे। थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता 1500 रुपये, तसेच काही जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी गणपतीचे गिफ्ट 1500 आणि त्या ठिकाणी ऑगस्टचे 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी आता सोडलेले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की तुम्हाला कोणतंही भिण्याचं अजिबात कारण नाही, कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला नसणार आहे। त्यामुळे जर तुमच्या कानावरती जर एखादी बातमी अशी आली असेल की अपात्र केलं जर अशी आली असेल तर तुम्ही अजिबात कोणी घाबरून जाऊ नका, असं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना लाडक्या बहिणींसाठी ही बातमी या ठिकाणी आता दिल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी खूप मोठी त्या ठिकाणी आनंदित झाल्या आहेत, कारण कोणालाही 5 वर्षांसाठी कोणालाही इथून पुढे अपात्र केलं जाणार नाही। त्यांनी पत्रकारांना बोलताना हेही सांगून टाकलं की लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी काल होता गुरुवार, 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे वाटप झाले ते सुद्धा सांगितले। आणि आज आहे शुक्रवार आणि आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 14वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलंय। लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात भिऊ नका, कोणालाही अपात्र केलं नाही, फक्त तुम्ही नियमांचे पालन करा, असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलंय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर एकत्र कुटुंब असेल म्हणजेच मिळून कुटुंब असेल तर तुमच्या घरामध्ये टोटल 2 महिलांच्या वरती तुम्ही अजिबात हप्ता घेऊ नका। तुम्हाला कोणी अपात्र केलं जाणार नाही। फक्त लक्षात ठेवा, तुमचं एकत्र कुटुंब असेल तर 2 महिलांच्या वरती तुम्ही घरामध्ये हप्ता घेऊ नका, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचं काळजी तुम्हाला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना घ्यावे लागेल असं सांगितलंय, ते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती तुमचं वार्षिक उत्पन्न जायला नको पाहिजे। म्हणजे लक्षात ठेवा, सरकारने सांगितलंय ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला तर त्यांना आपोआप त्या ठिकाणी ऑनलाईन माध्यमातून त्यांचा हप्ता त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे, असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। जर तुम्ही नियमामध्ये राहून जर आता हप्ता त्या ठिकाणी घेत असाल तर तुमचा हप्ता कोणी सुद्धा बंद करणार नाही, आणि चुकून जर बंद झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी अपात्र यादीमध्ये चुकून जरी टाकलं तर त्याची तक्रार तुम्हाला कुठे करायची ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुमच्या बँकेचं खातं पोस्टात असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेचं असेल, कोणत्याही या 4 पैकी एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही आता लक्ष देऊन आता व्हिडिओ हा बघायचा आहे। कारण आज आहे शुक्रवार 29 ऑगस्ट आहे आणि त्या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींना येत आहेत, तर काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता गणपतीची भेट म्हणून 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा होऊ लागले आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत। दुपारी 1 वाजल्यापासून सर्वांच्या खात्यावरती हे पैसे जमा होऊ लागलेत। काल त्या ठिकाणी आता तुम्हाला माहित आहे गुरुवार होता, काल अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वेगळे 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। आज शुक्रवार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना ऑर्डर दिली आहे कसल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता वाट बघायला लावू नये। तुम्हाला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पैसे आता आलेत का बघायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एक तुम्हाला घटना सांगतो, ती म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा, रक्षाबंधनाचा दिवस होता आणि सगळ्या बातम्या त्या ठिकाणी आता तुम्ही आता जो व्हिडिओ हा बघताय तर यामध्ये जशा बातम्या होत्या
तशाच प्रकारे त्या ठिकाणी वेगळ्या बातम्या पसरू लागल्या होत्या की रक्षाबंधनाला एकनाथ शिंदे साहेब 3,000 रुपये पाठवणार, 3,000 रुपये पाठवणार, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी फक्त 1,500 रुपयेच पाठवले होते। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवर नाराज होत्या। त्यामुळे पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेब लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी म्हणाले की या ठिकाणी लाडक्या बहिणींना नाराज करण्याचा आमचा हेतू कोणताच नव्हता, परंतु आमच्याकडे लाडक्या बहिणींना देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता, म्हणजेच पैसे नव्हते। त्यामुळे आम्ही फक्त रक्षाबंधनाला 1,500 रुपये त्या ठिकाणी पाठवले होते आणि लाडक्या बहिणींना आम्ही आता खुश करण्यासाठी गणपती सणाचे 1,500 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी आता तुमच्या खात्यावरती आता आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून बहिणींच्या खात्यावरती विस्तांतरित करण्यासाठी आम्ही डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे, असं सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। कारण अनेक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी अनेक दिवसापासून त्या ठिकाणी कोणतंच गिफ्ट मिळालं नव्हतं, त्यामुळे त्यांना 3,000 रुपये चक्क आता सकाळपासून येऊ लागलेत। आता फास्ट प्रोसेस दुपारी 1 वाजल्यापासून या ठिकाणी आता सुरू झाली आहे, म्हणजेच सकाळपासून जो त्या ठिकाणी आता हप्त्याचा तुम्हाला पहिला टप्पा पूर्ण झाला, त्यामध्ये हळूहळू पैसे जमा होत होते, परंतु दुपारी 1 वाजल्यापासून बँकेचं सर्व्हर चांगलं झालंय आणि त्यामुळे सर्वांच्या खात्यावरती आता त्या ठिकाणी पैसे जमा होऊ लागले आहेत। गणपतीच्या सणानिमित्त लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण अनेकांच्या बँकेमध्ये 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना नेमकं किती पैसे मिळणार आहेत, नेमकं तुम्हाला आज 3,000 मिळणार की नेमकं आज तुम्हाला 1,500 मिळणार, हे सुद्धा आता या ठिकाणी आता समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण आज आहे शुक्रवार, त्या ठिकाणी 29 ऑगस्ट 12 जिल्ह्यांची लिस्ट देखील आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितले आहे ते तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगलंच माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तेव्हा ते खरोखर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडत असतात। त्यामुळे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे तुमचा मोबाईल घेऊन। थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती आता 1,500 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आल्याचा पाहायला मिळणार आहे। जसं जुलै महिन्याचे 1,500 रुपये आले, तसेच ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये आल्याचा बँकेमध्ये तुम्हाला मेसेज मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तयार राहायचं आहे। आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सांगणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लिस्ट जी तुम्हाला सांगणार आहे ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे, परंतु यामध्ये जर IFSC कोड नसलेल्या बँकेमध्ये जर तुम्ही खाता आतापर्यंत खोलला असेल, तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता या बँकेमध्ये आला असेल, परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी खात्यावरती येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणकोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी सोडला आहे, नेमकं ती बँक कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे। कारण ज्या ज्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसतो त्या बँकांना आता सर्व्हर डाऊन असतो आणि अनेक बँकांचा हा प्रॉब्लेम आता येऊ लागलाय। त्यामुळे तुमचे पैसे आता अडकू नयेत ही खबरदारी म्हणून फक्त याच 10 बँकांना एकनाथ शिंदे साहेबांनी प्राधान्य दिले आहे। त्या बँकांची लिस्ट एकदा आपण झटपट समजून घेऊ आणि त्यानंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी शुक्रवार दिनांक आज 29 ऑगस्ट रोजी या ठिकाणी जमा होतोय ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, पहिली बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। बघा, तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की ज्या बँकेचा IFSC कोड स्वतःचा नसतो त्या बँकांचा सर्व्हर डाऊन असतो आणि त्यामुळेच त्या ठिकाणी बहिणींना सरकारने पैसे सोडून पण अनेक बँकांमध्ये अडकल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे HDFC बँक। ज्या बहिणींचं खातं या बँकेत खातं आहे त्यांना या ठिकाणी हप्ता या ठिकाणी जमा करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ICICI बँक। बघा, IFSC कोड स्वतःचा नसल्यामुळे अनेक बँका त्या ठिकाणी वगळण्यात आलेत, त्यांना ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये सोडणार नसल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आज शुक्रवार आहे, 29 ऑगस्ट आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही तयार राहायचं आहे आता तुमचा मोबाईल घेऊन। आता बघा, त्या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे। बघा, ती म्हणजे आता त्या ठिकाणी कोटक महिंद्रा बँक झाली, ICICI बँक झाली, HDFC बँक। ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं HDFC या प्रायव्हेट बँकेत आहे
त्यांना सुद्धा हा हप्ता त्या ठिकाणी आता जमा करण्यात येतोय। आता कोणाला 1500 मिळणार आणि कोणाला 3000 मिळणार हे सुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये आता समजणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे बँक ऑफ बडोदा। तुमची जरी बँक असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच याचे 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला आता जमा होणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे ॲक्सिस बँक। बघा तुम्हाला वाटत असेल या बँका नवीन कशा काय, कारण सरकारने सांगितले आता अनेक बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे अनेक बँका यामधून आता वगळण्यात आल्या आहेत। त्यामुळे फक्त याच ठराविक बँकांना आता त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आले आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी खातं खोलून आतापर्यंत भरपूर लाभ घेतला असल्याचं लक्षात आलं आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक। या खेडेगावामध्ये जास्त बँकांच्या शाखा असतात त्यामुळे तुमची जर बँक ही असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ भेटणार आहे। आता बघा तुमची बँक यामध्ये आहे का। आता बघा लाडक्या बहिणींनो पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक। ज्या लाडक्या बहिणींचं खातं पंजाब नॅशनल बँकेत आहे त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे पंजाब नॅशनल बँक। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचे येस बँक। ही जरी खाजगी बँक असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा पोस्ट ऑफिस बँक। बघा पोस्टात जवळपास 50 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी 12वा हप्ता त्या ठिकाणी मला वाटते 12 वाजता त्या ठिकाणी 14वा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत, आज तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा होणार आहेत। त्यानंतर बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे महाराष्ट्र बँकेत ज्या महिलांचं खातं आहे त्यांना या ठिकाणी हप्ता आता जमा होणार आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची जी मोठी बँक मानली जाते बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। आता तुम्हाला 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगत आहे, तुम्ही आता कान देऊन या ठिकाणी ऐकायचं आहे। आता बघा यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे नंदुरबार जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा, 3 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा, 4 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, 5 नंबरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा, 6 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, 7 नंबरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, 8 नंबरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, 9 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, 10 नंबरचा जिल्हा आहे जालना जिल्हा आणि 12 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा। बघा हे या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी 1500 रुपये तर काही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आता 3000 रुपये देखील आता जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हप्ता आला नसेल तर तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण अजून 12 जिल्हे यामध्ये आता समाविष्ट करायचे आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।